आहे? चला आता मी तुमच्या समोर अशी एक गुड न्यूज सांगणार आहे की कित्येक दिवसापासून आपल्या थेरपी सेंटर मध्ये एक आई थेरपी घेण्यासाठी थेरपीला येत होत्या. तर त्या आईच्या शरीरामध्ये काय अनमोल बदल घडलाय तर ते आपण जाणून घेऊ. चला प्लीज वेलकम आई, या बरं पुढे. आई मला तुमचं नाव माहित आहे पण बसलेल्या आई बाबांना तुमचं नाव माहित नाही. तुमचं नाव सांगा बरं. माझे नाव रंजना म्हणाले आहे. या थेरपी सेंटर मध्ये येऊन तुम्हाला किती दिवस झाले? 10 दिवस झाले. तर आई तुमच्या 10 दिवसाचा अनुभव सांगा बरं आई बाबांना. नमस्कार सगळ्यांना. मला 10 दिवस झालेले आहेत. पहिले 2 दिवस सवय नसल्यामुळे थोडंसं मागे दुखायला लागले असल्यामुळे सरांना भेटले. मला असा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करा म्हणे. आणि ते दुखतंय ना तुमचं हे होते म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज तुम्ही चांगले घेता येईल. करत राहा, दुखायचं बंद होऊन जाईल. दिवस परत केल्यानंतर दुखायचं कमी होऊन गेलं. मागच्या भागाला दुखायला लागलं तुमचं बाळकाने एवढं होत नाही ते नाही ना, तुम्ही कंटिन्यू करा, दुखायचं कमी होऊन जाईल. तसंच झालं. सरांनी मला सांगितलं त्याबद्दल केलं. आणि मला कमरेचा पण त्रास होता. आता कमी मी वाकू पण शकत नव्हती. आता वाकू शकते, झाडू शकते. बघा आईला कमरेचा एवढा त्रास होता की आई वाकू पण शकत नव्हते, तर आता आई वाकून झाडू सुद्धा मारू शकता. मानेचा त्रास होता. 2 दिवस शोल्डर पण दुखायचं माझं. ते पण आता बऱ्याच वेळी कमी झालेलं आहे. तरी किती टक्के फरक वाटतोय आई तुम्हाला? मला 70-80% फरक पडलेला आहे. बघा या 10 दिवसाच्या थेरपीमध्ये आईला 70 ते 80% फरक पडलाय. समाधानी आहे ताई? एकदम समाधानी आहे. बसलेल्या आई बाबांना काय सांगू इच्छिता? किंवा तुम्ही कंटिन्यू करा. रेग्युलर केल्यानंतर बऱ्यापैकी फरक पडणार. 100% फरक पडणारच असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. धन्यवाद. धन्यवाद आई. आईसाठी